पिंपरी चिंचवडच्या थेरगाव परिसर येथे राहणाऱ्या 19 वर्षीय सुभान शेखचं एका मुलीवर प्रेम होतं, पण ती मुलगी त्याला टाळत होती। सुभान शेख आपल्या मुलीच्या मागे लागलाय हे कळल्यानंतर तिच्या घरच्यांनी मुलीचा पिच्छा सोड, तिला त्रास देऊ नको म्हणून सुभानला सतत सांगितलं होतं, पण सुभान काही केले ऐकायला तयार नव्हता। हे प्रकरण वाढल्यानंतर पोलीस स्टेशनपर्यंत गेलं। त्यावेळी सुभानवर कारवाई सुद्धा झाली, पण सुभान शेख आपल्या मुलीला त्रास देईन असं मुलीच्या आईला सतत वाटत होतं। मुलीच्या आईने ही भीती व्यक्त केल्यानंतर 8 मेच्या रात्री सुभान शेखवर हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली आहे। या हत्येमुळे थेरगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात आला तेव्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। ज्या मुलीच्या मागे सुभान शेख लागला होता त्याच मुलीच्या आईच्या प्रियकरानं सुभानची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चा होत आहे। हे प्रकरण नक्की काय आहे, सुभान शेखची हत्या आणि नक्की काय घडलं, या सगळ्यात मुलीच्या आईच्या प्रियकराचा रोल काय होता, पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। त्यात आपल्या खोल बातमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। पिंपरी चिंचवड इथल्या रहाटणीच्या गुलमोहर कॉलनीत राहणाऱ्या सुभान हमीद शेखचं शहरातल्या एका तरुणीवर प्रेम होतं। त्याने तरुणीकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली होती, पण त्या मुलीला सुभानमध्ये काही इंटरेस्ट नव्हता। तिने अनेकदा सुभानला टाळण्याचा प्रयत्न केला, पण तरीही सुभान तिच्या मागावर असायचा। तो तिचा पाठलाग करून सतत तिला त्रास द्यायचा, पण तरीही ती तरुणी त्याला सतत नकार देत राहिली। दरम्यान सुभानच्या या त्रासाबद्दल तरुणीनं आपल्या आईला सांगितलं। तिच्या आईला सुद्धा सुभानचं हे वागणं पटत नव्हतं। तरुणीच्या घरच्यांकडून सुभानला समज देण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला, पण तरीही सुभानने तरुणीचा पिच्छा सोडला नाही। मुलगी ऐकत नाही, आपल्याला सतत नकार देते म्हणून सुभानला जास्तच राग आला। 5 महिन्यापूर्वी त्यानं संबंधित तरुणीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणामुळे तरुणी आणि तिच्या घरचे चांगलेच घाबरले। त्यांनी सुभान विरोधात पोलिसात तक्रार देखील केली। सुभानला पोलिसांनी ताब्यात घेतलं। हत्येचा प्रयत्न आणि इतर गुन्हे करत पोलिसांनी सुभानला अटक केली। सुभान जेलमध्ये गेल्यानंतर आता कसलाही धोका नसल्यामुळे मुलगी आणि तिची आई निर्धास्त राहिले। पण मे महिन्याच्या सुरुवातीला सुभान शेख जामिनावर जेलमधून बाहेर आला। ही गोष्ट तरुणी आणि तिच्या आईला कळली। आता सुभान आपल्या मुलीला पुन्हा त्रास देणार, तिचं काहीतरी बरं वाईट करेल अशी भीती तिच्या आईला वाटत होती। तरुणीच्या कुटुंबियांचे सूर्यवंशी कुटुंबियांसोबत चांगले संबंध होते। काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार तरुणीच्या आईचे अनिकेत आणि विशाल सूर्यवंशी या बंधूंपैकी एकासोबत प्रेमसंबंध होते। याआधीही विशाल सूर्यवंशीनं सुभानला इशारा दिला होता, तरुणीपासून लांब राहा, तिच्या नादाला लागू नकोस, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी सुद्धा विशाल सूर्यवंशीने सुभानला दिली होती। तेव्हापासून सुभान शेख आणि सूर्यवंशी बंधूंमध्ये वाद निर्माण झाले होते। सुभान जेलमधून बाहेर आल्याचं तरुणीच्या आईने सूर्यवंशी बंधूंना सांगितलं। तो आपल्या मुलीला पुन्हा काहीतरी दगाफटका करेल अशी भीती सुद्धा तिने त्यांच्याकडे व्यक्त केली। तरुणीच्या आईने ही भीती व्यक्त केल्यानंतर विशाल आणि अनिकेत सूर्यवंशीनं सुभानला समज देण्याचं ठरवलं। 8 मेच्या रात्री 11च्या सुमारास सुभान शेख आणि त्याचा चुलत भाऊ अर्शद शेख हे थेरगावमधील शिवशंकर कॉलनी परिसरातून जात होते। त्यावेळी श्रीकृष्ण डेअरीच्या समोर सुभान आणि अर्शद आल्यानंतर विशाल आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी त्यांना गाठलं। सूर्यवंशी बंधूंनी सुभानला पुन्हा एकदा तरुणीला त्रास देऊ नकोस, तिच्या नादाला लागलास तर यावेळी तुला तुरुंगात नाही तर परत येऊच शकणार नाही, अशा जागी पाठवेन अशी सुभानला त्यावेळी त्यांनी धमकी दिली। त्यावेळी सुभाननं त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता त्यांनी तिथून जायला सांगितलं। हळूहळू या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। दोन्ही बाजूंनी एकमेकांना मारहाण सुरू झाली। सुभान आपल्यावर हात उचलत असल्याचा राग सूर्यवंशी बंधूंना आला। रागाच्या भरात त्यांनी आपल्यासोबत आणलेले चाकू आणि चॉपर बाहेर काढले आणि सुभानच्या पोटावर, मानेवर आणि हातावर सपासप वार करायला सुरुवात केली। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सुभान गंभीर जखमी झाला। अंगातून रक्त व्हायला लागल्यानंतर प्रतिकार करायची ताकद सुद्धा सुभानमध्ये राहिली नाही। सुभानला वाचवण्यासाठी त्याच्यासोबत असलेला त्याचा चुलत भाऊ अर्शद त्याच्या मदतीला धावून आला, पण आरोपी विशाल आणि अनिकेत यांनी त्याच्यावरही वार केल्यामुळे तो सुद्धा जखमी झाला। दोघांवर हल्ला केल्यानंतर विशाल आणि अनिकेत सूर्यवंशी तिथून पसार झाले। शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे सुभान शेखचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी अर्शदला स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी आरोपी विशाल आणि अनिकेतचा शोध सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अनिकेत सूर्यवंशीला ताब्यात घेतलं। त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर दुसरा आरोपी विशाल सूर्यवंशी हा फरार होता। त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला सुद्धा लवकरच अटक केली।
सुभानचे वडील हमीद शेख यांनी आपल्या मुलाची हत्या केल्याची तक्रार केली असून पोलीस या प्रकरणात जास्तीचा तपास करतायत। सध्या तरी एकतर्फी प्रेमातून मुलीवर झालेला हल्ला आणि त्यातून झालेल्या जुन्या वादातून आरोपींनी सुभान शेखची हत्या केल्याचं प्राथमिक माहितीत समोर येत आहे। मात्र यामध्ये संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार सुभान शेखसह संबंधित तरुणीवर एकतर्फी प्रेम नव्हतं, तर सुभान आणि तिचे प्रेमसंबंध सुरू होते। या प्रेमसंबंधाला तरुणीच्या आईचा विरोध होता। तिने ही गोष्ट विशाल आणि अनिकेतला सांगितल्यानंतर त्यांनी सुभानला प्रेमसंबंधातून बाजूला व्हायला सांगितलं होतं, पण सुभानने नकार दिल्यामुळे त्याच रागातून सूर्यवंशी बंधूंनी सुभानला संपवल्याचं सांगण्यात येतंय। त्यामुळे या प्रकरणात संशय वाढला असून पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। अशाच माहितीसाठी आपल्या खोल बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।